इंतजार की मेरे यार की. काम भेटेल का तुमच्याकडे? काम? हां, तू काय काम करणार? तुम्ही सांगशाल ते कराल ना. आता तू काय काम करू शकतो सांग बरं. तुम्ही म्हणशाल ते कराल. आता हे बघ, आमचे 2 हॉटेल आहे हां, हा, आणि शेती पण आहे आमची. तुला या दोन्ही पैकी काय जमल, शेतीमधलं का हॉटेलचं? हॉटेलमध्ये करा आणि शेतीमध्ये करा मी, मला काय अरे पण शेतीमधलं तुला काय जमल का? ते काढल ना मी. काय गवत बिवत वगैरे काहीतरी असं. म्हणजे तुला काढता बी येतं का? गवत वगैरे. काढता येतं का तुला? हा, अरे वा, मग तर बरं आहे. जेवणा खावण्याची काय व्यवस्था, पेमेंटचं काय आहे? आता जेवण तुमच्याकडेच राहील ना. मग आता तुमच्याकडे कामाला म्हणल्यावर जेवण खावण तुमच्याकडेच ना माझं. बरं, जेवण खाऊन तुला पेमेंट किती लागेल? तुम्ही किती जाणार? नाही तुला सांग मला किती लागेल, मग मी तुला सांगते. मला आता पहिला होता तिथं 10,000 रुपये महिना. हा खाऊन पिऊन त्यांच्याकडेच होतो. हा, मग माझ्याकडून किती अपेक्षा आहे तुला? तुम्ही सांगा. 10,000 तर नाही बाबा. हे बघ, आता तू एवढा छोटा आहे, तू काय काम पहा ना करशील? तुम्ही कसं आहे माझं, एकदा 1 महिना करून बघा ना काम. हे बघ, तुला मी आता मोठ्या माणसाला असता तर मी 10,000 पेमेंट दिला असता. तू छोटा, तुला 5,000 पेमेंट देईन खाऊन पिऊन मी. नाही एवढं कमी नका ना हो. हं? थोडा वाढवा अजून काहीतरी. तुला काम जमतं का पण सगळं? सगळं करून घ्या ना माझ्याकडून तुम्ही. हॉटेलचं बी करशील ना? हॉटेल तर करतो, शेती तर जाईन तुमच्या. म्हशी बिशी पिळायच्या असल्या तर म्हशी पिळण. अरे त्या म्हशी खाली दिसेल का तू? तुम्हाला काय करायचं, दूध निघालं म्हणजे बस झालं ना तुमचं. दूध पिळत पुरती ताकद आहे का तुझ्या? हा, तुम्हाला काय घेणं, दूध आलं तुमच्या म्हशी बस झालं ना तुम्हाला. करेल का तू काम असं? हा बरं, आमच्या 20 म्हशी आहे. हा. हा, त्याचं तू तेवढं 20 म्हशी पिळू शकतो का? हा, पिळण ना. अरे तू एवढा छोटा दिसतो, तो कस काय 20 म्हशी? असं कथा कथा पिळायचं ते धरून आणि काय लागत त्याला. अरे 20 दुधाला. तुला आवरेल का 20 म्हशी? मी सकाळी पहाटे उठेल ना 5 वाजता 4 वाजता. मला तर काय वाटत नाही बाबा तू काम करशील म्हणून. बरं ठेवून तर पहा तुम्ही मला. बरं, तुला खाण्यापिण्याचं कसं काय? खाण्यापिण्याचं काय, मला रविवारी मटण लागतं बोकड्याचं, अरे बापरे, आणि बुधवारी हे चिकन, अरे बापरे. आणि नंतर मग काजू बदामाचा शिरा वगैरे असला तर एखाद्या दिवशी. अरे आम्ही कधी खाल्लं नाही, तुला कसं काय काजू बदाम मला शिरा ते द्यायचा? मालक द्यायचा ना पहिला. पण बॉडी तर काय बनली नाही तुझी एवढं चांगलं आता झालं हे काय कमी काही. का? अरे बापरे बापरे, तुझं तर लय थाट आहे बाबा. मग दारू बिरू पितो का? कधी मध्ये एखाद्या हप्त्यातून. कोणची पितो? इंग्लिश अरे रे 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 रे. नंबर 1. अरे आमचा गडी होता ते देशी दारू प्यायचा, आम्ही त्याला नाही 100. आता मी पहिले देशीच प्यायचो, पण ते मालक पहिली सवय लावली मालकाने मला. हा. इंग्लिश प्यायला लागलं मग त्याच्यासोबत, मग ती सवय अरे लागून पण गेली. तुझी इंग्लिश दारू किती येते? 500 रुपयाला खंबा आहे. खंबा थोडा मागवर आला मी, मग? पॉटर मागवतो एक हप्त्यातून असते एकदा. 160 रुपयाला. अरे मग तू किती महागात पडशील मला सांग बरं. हप्त्यातून एकदा दिल्याने काय फरक पडणार 160 रुपये. तुझं नाव काय बोलला तू? माझं नाव गोट्या. गोटूराम. हा, गोटूराम. बरं बरं, ऐक, मला ना तुझ्या विषयाने थोडा विचारातच पडले बाबा. मला कसं वाटलं चांगला बॉडीगार्ड हायटेड माणूस असेल, कारण 20 म्हशीचं दूध आहे. हा, तुला सांगते हॉटेलचं पण काम आहे. मला वाटलं काहीतरी एक मजबूत माणूस असेल, पण तू मला नाही वाटत नाही, करशील मी बाबा. म्हशी पिळून तिकडे हॉटेलवर जात जाईन ना. मग नंतर म्हशी पिळून झाल्या का इकडं, मग हॉटेलवर जात जाईन तिकडं. तुला गाडी बिडी येते का काय? हा, येते ना स्कूटी. मला फिरू शकतो का गाडी? हा, फिरवून ना. कारण मला आहे ना मार्केटला जायला गाडी चालवायला कुणी नसतं, मला गाडी येत नाही बाबा. चालेल ना, जात जाऊ ना मग आपण 2 जण. पाडणार तर नाही ना? नाही नाही, आज बिलगून बसायचं. काय? आज धरून बसायचं माग. अरे पण तुला धरू कुठे मी? इथं खांद्यावर हात ठेवायचे ना. अरे तुला आता काय कुठे धरावं, मला तर काय समजायचं नाही बाबा. खांद्यावर धरायचं नाही तर मग नाही तर असे पुढून अशी गाडी वर व्हायची. पुढे आल्यावर कशी काय होईन ते. नाही होणार ना? नाही नाही. अरे मला ना मार्केटला जावं लागतं ना, हा, म्हणून मग मला गाडी येत नाही ती छोटी. मग जाऊ आपण ना जाऊ आपण. मार्केट. हा, 2 जण जाऊ ना आपण. तुम्ही बिलगून बसायचं मला, नाही तर मग तुम्ही चालवा, मी तुम्हाला बिलगून. अरे नाही 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 नाही, मला जर गाडी चालत असेल तर मग मी गेले नसते का एकटी मार्केटला? मग मी आहे ना, तुम्ही मला बिलगून बसत. मला गाडी शिकवतो का तू? हा, शिकवण ना. त्याने मला नवीनच गाडी घेऊन दिली, पण मला चरिताच येत नाही बाबा. त्या दिवशी गाडी चालवायला गेले त्या बाई किती लागून घेतलं हे. पाय मोडून बसले. बरं चल, मी विचार करते हा, आणि उद्यापासून तुला ठेवते मग कामावर. बर चालेल, येतो मग मी उद्या. उद्या नक्की ये. हा हा, हा, पैशाचं तुला कळलं ना? हा. खाण्यापिण्याचं तर बघू आपण. थोडेफार 2,000 रुपये दिले असते मग मला ऍडव्हान्स. 2,000 रुपये ऍडव्हान्स देतो तुला, पण नक्की उद्या ये बरं का? नाही तर पैसे देऊन जाय तिकडच. नाही नाही, येतो मी उद्या नक्की येतो. सकाळी 7 वाजता तुमच्या घरी, 7 वाजता तुमच्या घरी येतो. फोन पे आहे का तुझं? हा, आहे ना. बरं थांब 1 मिनिट. एक काम करते, 2,000 नाही 1,000 रुपये सेंड करते तुला. बरं ठीक आहे, चालेल. हा नंबर तोच आहे ना? हा, तोच तोच. हे बघ,
आलं बघ. हा आले का? हं? आले वाटतं, आले आले. हो आले आले. पण बाबा उद्या ये, नाही तर कसं घरच्याचं मी विचार घेतला नाही, काही नाही बरं का, तुला तसं बरं, कामावर बरं, ठीक ठेवलंय. आहे. 7 वाजता तू येतो एवढी मी. गॅरंटी दिली मला, मी सगळं म्हशी पिळल सगळं करल म्हणून मी तुला ठेवलंय बरं का. 7 वाजता येतो मी दे मला तुमच्या धोका, म्हणजे बाबा नाही. मारत बसू दे मला इथं. तुमच्या घरी येतो 7 वाजता मी. हा हे बघ, मला एवढं चक्कर मारावं लागतं इकडे एवढ्या जंगल मध्ये हा एकटीला. हा चालतं. हा? हा ये मग तू. हा हा येऊ का? हा. काय माहित एवढ्या मोठ्या मोठ्या तर बाता केलं त्यांनी, पण एवढं काम बी केलं पाहिजे त्या पोराने. आता पोरगा म्हणावा का माणूस म्हणावा मला काही कळलं त्याला. केलं तर बरंच झालं, कारण मला कामाला खूप महत्वाचा माणूस आहे कामासाठी. एवढं काम पडून जातंय ना की एका जणाकडून काहीच होत नाही त्या म्हशीचं हॉटेलचं काम. बघू आता केलं त्याने तर बरंच झालं. रामकृष्ण हरी.